एका IPS अधिकाऱ्याच्या गाडीसमोर अचानक एक वृद्ध भिकारीण येऊन अन्न मागू लागली. पण ती भिकारीण कोणी दुसरी नसून त्याचीच सख्खी आई निघाली. मग काय झालं? मित्रांनो, आयुष्य कधी कधी अशा वळणावर आणून उभं करतं जिथे माणसाच्या ध्येयाची आणि जिद्दीची खरी परीक्षा लागते. आजची ही कथा अशाच एका मुलाची आहे, ज्याने जीवनातील सर्वात कठीण परिस्थितींना तोंड देतही हार मानली नाही. ही आहे अमित शर्मा याची कहाणी. एक असा मुलगा ज्याला लहानपणीच आपल्या आईपासून दूर व्हावं लागलं. अनाथ आश्रमात त्याचं बालपण गेलं आणि परिस्थितीशी झुंज देत देत तो एक कठोर आणि प्रामाणिक IPS अधिकारी बनला. पण इथेच ही कहाणी संपत नाही. नशिबाचा असा काही खेळ झाला की एके दिवशी आपल्या कर्तव्यावर असताना अमितला रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला भेटली. एक अशी व्यक्ती जी त्याच्या आयुष्याशी खोलवर जोडलेली होती, पण त्याला याची कल्पनाही नव्हती. ती वृद्ध त्याला बाळा म्हणून हाक मारते, पण अमितला काहीच समजत नाही. शेवटी ती महिला कोण होती? तिने अमितला मुलगा म्हणून का हाक मारली? त्यांच्या वेगळं होण्यामागचं सत्य काय होतं? या हृदयस्पर्शी कथेत तुम्हाला दिसेल एका मुलाची संघर्ष कथा, एका आईची ममता आणि त्या परिस्थितीचं वास्तव जी कोणालाही आतून आदरवू शकते. पण अमित सारखे लोक अशा आव्हानांवर मात करून एक आदर्श निर्माण करतात. तर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. नक्की वाचा. लखनौमधील एका छोट्याशा वस्तीत रमेश शर्मा आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदाने राहत होता. रोज सकाळी तो कष्टासाठी बाहेर पडायचा आणि त्याची पत्नी सविता देवी घरी राहून आपल्या 4 मुलांची काळजी घ्यायची. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव अमित शर्मा होतं. वय अवघं 6.5 वर्षांचं. अमित शिवाय सविताला आणखी 3 लहान मुलं होती, पूजा, मनोज आणि सर्वात लहान गुड्डू, जो अवघा 6 महिन्यांचाच होता आणि अजूनही सविताच्या मांडीवर असायचा. रमेश जरी एक साधा मजूर असला तरी त्याच्या कुटुंबात प्रेम आणि आनंदाची काही कमी नव्हती. तो आपल्या मेहनतीच्या कमाईतून कुटुंबाच्या गरजा भागवायचा आणि मुलांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून त्याचा दिवसभराचा थकवा दूर व्हायचा. सविता देवी ही एक आदर्श गृहिणी होती, जी आपल्या मायेने आणि प्रेमाने घर सावरत होती. पण म्हणतात ना, आयुष्याच्या प्रत्येक सुखद प्रवासामागे काही अनपेक्षित वळणं लपलेली असतात. असंच काहीसं रमेशच्या कुटुंबासोबत घडलं. एके दिवशी रमेश रोजच्या प्रमाणे कामावर गेला असताना त्याच्यासोबत एक भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने त्याला जोरात धडक दिली. लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने रमेशने वाटेतच प्राण सोडले. जेव्हा ही दुःखद बातमी सविता देवीपर्यंत पोहोचली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती फुटफुटून रडू लागली. संपूर्ण वस्तीत आहळ व्यक्त केली गेली. शेजारी नातेवाईक तिला सांत्वना देण्यासाठी आले, पण तिचं दुःख कोणीही हलकं करू शकलं नाही. रमेशचा अंतिम संस्कार झाला. काही दिवस शोक सभाही झाली. पण म्हणतात ना, वेळ कोणासाठीही थांबत नाही. हळूहळू परिसरातील लोक आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले, पण सवितासाठी मात्र काळ थांबल्यासारखा वाटत होता. आता तिच्या खांद्यावर 4 लहान मुलांची जबाबदारी होती. सुरुवातीला काही दिवस शेजारी आणि ओळखीचे लोक मदत करत राहिले, पण जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतसं ते सहारेही कमी होत गेले. घरात अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. तिची मुलं उपाशी झोपू लागली आणि त्यांची भुकेने तडफडणारी रूपं पाहून सविताचं काळीज तुटून जात होतं. आता तिला जाणवलं की तिला स्वतः काहीतरी करावं लागेल. रमेशच्या मृत्यूनंतर सविता देवींचं आयुष्य अंधारात बुडालं. 4 लहान मुलांसह एकट्या आईसाठी आयुष्याची प्रत्येक सकाळ एक नवीन संघर्ष घेऊन येऊ लागली. पण तिने हार मानली नाही. आपल्या मुलांसाठी तिने इतरांच्या घरांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ती रोज पहाटे उठून अनेक घरांमध्ये झाडू, पुसणी आणि भांडी घासायची. पण तिच्या समोर अजून एक मोठी समस्या होती. तिचा 6 महिन्यांचा मुलगा गुड्डू. त्याला ती घरी एकटं सोडू शकत नव्हती आणि इतर 3 मुलंही इतकी लहान होती की ते
स्वतःची काळजी घेऊ शकत नव्हते. मजबुरीपोटी सविता कधीकधी गुड्डूला सोबत घेऊन कामावर जायची आणि बाकीच्या मुलांना घरात एकटं सोडून जायची. पण हेही फार काळ चालू शकत नव्हतं. काम करत असताना तिचं लक्ष सतत मुलांकडेच असायचं. त्यामुळे ती नीट कामही करू शकत नव्हती. तिच्या थकलेल्या डोळ्यांमधला थकवा आणि अशक्त होत चाललेलं शरीर पाहून घर मालकांनी तिला हळूहळू कामावरून काढायला सुरुवात केली. आता सविताकडे ना काम उरलं ना घरात अन्नाचा एक दाणा. मुलं भुकेने तडफडत असताना ती केवळ रिकाम्या ताटाकडे पाहत रडत बसायची. भिंतीला डोकं टेकून स्वतःला सतत विचारायची, मी चांगली आई आहे का? रात्रभर मुलांच्या रडण्याचा आवाज तिच्या काळजाला छेद देत राहायचा. झोप तिला कधीच लागत नसे. ती स्वतःशीच विचार करायची, माझी मुलं उपाशी मरतील का? मी काय करू? एका दिवशी जेव्हा मुलांनी 2 दिवसांपासून काहीच खाल्लं नव्हतं, त्यांच्या डोळ्यांमध्ये थकवा आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या, तेव्हा सविताने एक कठोर निर्णय घेतला. मी माझ्या मुलांना अनाथ आश्रमात सोडून येईन, जेणेकरून ते उपाशी तरी मरू नयेत. तिथे त्यांना कमीत कमी जेवण तरी मिळेल. हा निर्णय घेणं सवितासाठी खूप कठीण होतं. तिने आपल्या लहानग्यांना कडेवर उचललं. डोळ्यात अश्रू होते आणि त्यांना स्नेह बाल आश्रयगृह या अनाथ आश्रमांकडे घेऊन गेली. आश्रमाच्या दरवाजाजवळ पोहोचल्यावर ती काही क्षण थांबली. तिचे हात तरतरत होते, हृदय जोरात धडधडत होतं. ती आपल्या निष्पाप मुलांच्या डोळ्यांमध्ये पाहत होती. ते विश्वासाने तिच्याकडे बघत होते, जणू विचारत होते, आई, आम्हाला कुठे नेत आहेस? शेवटी तिने दरवाजा ठोठावला. आश्रमातील कर्मचारी बाहेर आले. सविता जोरजोरात रडू लागली आणि थरथरत्या आवाजात आपली कहाणी सांगू लागली. मी या निष्पाप लेकरांना वाढवू शकत नाही. कृपया त्यांना आपल्या आश्रमात ठेवून घ्या. किमान इथे त्यांना उपाशी झोपावं लागणार नाही. आश्रमातील लोक सविताची अवस्था पाहून हळहळले. त्यांनी मुलांना आत बोलावलं. सविताने एक एक करून आपल्या मुलांना मिठी मारली, त्यांच्या कपाळावर पाप्या घेतल्या आणि हळूच त्यांच्या कानात म्हणाली, आई तुम्हाला खूप प्रेम करते, पण परिस्थितीसमोर मी हारले. अमित, जो आता थोडा मोठा झाला होता, त्याच्या आईच्या डोळ्यांमधले अश्रू पाहत होता. त्याला अजिबात समजत नव्हतं की त्याची आई त्याला का सोडून चालली आहे. त्याने आईचा पदर धरला आणि रडत म्हणाला, आई मला सोडू नकोस. मी उपाशी राहीन, पण तुझ्याशिवाय राहणार नाही. सविताच्या हृदयाचा ठोका चुकला. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पण परिस्थिती एवढी कठीण होती की तिला मुलांना तिथेच सोडावं लागलं. ती जड पावलांनी आश्रमाबाहेर पडू लागली. प्रत्येक पावलागणित तिचं हृदय तुटत होतं. ती पुन्हा पुन्हा मागे वळून आपल्या मुलांकडे पाहत होती. त्यांच्या निष्पाप डोळ्यांमध्ये फक्त एकच प्रश्न होतं, आई, तू पुन्हा आम्हाला भेटायला येशील ना? सविता निघून गेल्यानंतर मुलांनी हळूहळू आश्रमाच्या जीवनाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी त्यांच्या देखभालीसाठी होते, पण आईच्या ममतेची जागा कोणीच घेऊ शकत नव्हतं. काही महिन्यांनी अमितचे लहान भाऊ बहीण पूजा, मनोज आणि गुट्टू यांना दत्तक घेण्यासाठी तिथे लोक आले. पण अमितला मात्र कोणीही दत्तक घ्यायला तयार नव्हतं, कारण तो आता थोडा मोठा झाला होता. अमितच्या मनात पुन्हा एक विचार आला, मीही कुणासाठी तरी खास आहे का? पण त्याने हार मानली नाही. त्याने ठरवलं की तो एक दिवस आईला शोधून काढेल आणि इतका मोठा बनेल की कोणीही त्याला अनाथ मानणार नाही. दुसरीकडे सविता पूर्णपणे तुटून गेली होती. मुलांना सोडल्यानंतर ती वेड्यासारखे रस्तोरस्ती भटकू लागली. काम शोधायचा प्रयत्न केला, पण मुलांपासून दूर गेल्याचं दुःख तिला शांत बसू देत नव्हतं. आयुष्याने तिला एवढं खचवलं होतं की एके दिवशी ती रस्त्यावर चालताना एका वाहनाखाली सापडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती रुग्णालयाच्या बेडवर होती. त्या अपघातानंतर तिच्या मेंदूवर परिणाम झाला होता. तिला आपल्या मुलांची नावं आठवत होती, पण त्यांना कुठे सोडलं होतं हे पूर्णपणे विसरली होती. दरम्यान अनाथ आश्रमात राहून अमितने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तो एक हुशार आणि मेहनती मुलगा होता.
पण त्याच्या मनात नेहमी एक शून्यता राहायची, आई वडिलांच्या प्रेमाची उणीव. कधी कधी तो खिडकीतून बाहेर पाहत राहायचा, जिथे श्रीमंत लोक आपल्या मुलांना दत्तक घ्यायला यायचे. त्यांच्या महागड्या गाड्या, चकचकीत कपडे पाहून अमितच्या मनात विचार यायचा, कधीतरी माझंही असंच मोठं आयुष्य असेल का? आता अमितने ठरवलं होतं, त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं, मोठं बनायचं होतं आणि त्याच्या गरीब अवस्थेवर मात करायची होती. तो समजून चुकला होता की गरिबी फक्त पोट उपाशी ठेवत नाही, तर ती आत्म्यालाही उपाशी ठेवते. अमित जेव्हा 18 वर्षांचा झाला तेव्हा नियमानुसार त्याला अनाथाश्रम सोडावे लागले. तो एक छोट्या बॅगसह बाहेरील जगात पाऊल टाकतो. ना कोणते पाठबळ, ना कोणती खात्री, फक्त त्याच्या जिद्दीच्या जोरावर. अमितकडे ना राहण्यासाठी जागा होती, ना रोजगार, पण त्याच्या मनात मोठं काहीतरी करण्याची, यशस्वी होण्याची ज्वाला दगदगत होती. शहरभर फिरून काम शोधल्यानंतर अखेरीस त्याला एक वृत्तपत्र विक्रेत्याकडे काम मिळाले. पहाटे उठून लोकांच्या घरापर्यंत वर्तमानपत्र पोहोचवणे हे त्याचे पहिले काम झाले. हे काम लहान असले तरी अमितसाठी ते आशेचा एक नवा किरण होता. त्याने ठरवले की या जगात पुढे जायचं असेल तर शिक्षण हेच त्याचे सर्वात मोठे हत्यार असणार. वर्तमानपत्र विकून मिळालेल्या पैशांपैकी काही तो आपल्या गरजांसाठी वापरायचा आणि उरलेले शिक्षणासाठी बाजूला ठेवायचा. दिवसा अभ्यास, पहाटे वर्तमानपत्र वाटणे आणि रात्री दमून फुटपाथवर झोपणे अशी त्याची दैनंदिन जीवनशैली बनली. काळ जसा पुढे गेला तसे वर्तमानपत्र वाटण्याशिवाय त्याने इतरही छोटे मोठे कामं केली. कधी बूट पॉलिश करायचा, कधी गाड्या धुवायचा, तर कधी मुलांना शिकवून पैसे कमवायचा. पण त्याच्या चेहऱ्यावर कधीही थकवा दिसला नाही, कारण त्याच्या डोळ्यांमध्ये असलेल्या स्वप्नांची चमक त्याच्या प्रत्येक अडचणींवर मात करत होती. अमितने एका छोट्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि पदवी शिक्षणाला सुरुवात केली. कॉलेजनंतर तो कामासाठी धावपळ करायचा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यासात मग्न राहायचा. पदवी पूर्ण झाल्यावर त्याच्या मनात सतत एकच प्रश्न घुमू लागला, आता पुढे काय? एके दिवशी तो वर्तमानपत्र वाटत असताना त्याच्या नजरेस एक बातमी पडली. एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा UPSC परीक्षेत यशस्वी होऊन IPS अधिकारी बनला. ही बातमी वाचून अमितच्या मनात वीज चमकली. त्याने ठरवले की जर तो करू शकतो तर मी का नाही. त्या क्षणापासून त्याचे एकच स्वप्न होते, IPS अधिकारी बनणे. त्याच्याकडे महागड्या पुस्तका क्लासेससाठी पैसे नव्हते, म्हणून तो सार्वजनिक वाचनालयात जाऊन तासनतास अभ्यास करायचा. इतरांकडे मार्गदर्शन आणि कोचिंग असताना अमितकडे फक्त जिद्द आणि आत्मविश्वास होता. तो दिवसा काम करायचा, रात्री अभ्यास करायचा आणि रिकाम्या वेळेत शिकवणी घेऊन थोडे पैसे कमवायचा. त्याचे जीवन फक्त आणि फक्त एका ध्येयाभोवती फिरत होते, IPS बनणे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर तो दिवस आला. अमितने UPSC परीक्षेसाठी अर्ज भरला. परीक्षेच्या दिवशी त्याच्याकडे ना महागडे कपडे होते, ना महागडी घड्याळ, फक्त एक जुनी बॅग होती ज्यात त्याची स्वप्ने बंदिस्त होती. मेहनत कधीही वाया जात नाही आणि अमितच्या अथक परिश्रमाला यश लाभले. पहिल्याच प्रयत्नात तो UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला. निकाल पाहताच तो अश्रूंना आवरू शकला नाही. ही फक्त एका परीक्षेतील विजय नव्हती, तर त्याच्या भुकेल्या रात्रींची, फुटपाथवर घालवलेल्या दिवसांची आणि ओंजळभर अश्रूंची जिंकलेली लढाई होती. आता त्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होते. प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेत यश मिळवल्यानंतर शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी उरली होती, मुलाखत. अमितने मन लावून तयारी केली, पण त्याची आर्थिक परिस्थिती अजूनही बदललेली नव्हती. मुलाखतीसाठी त्याच्याकडे महागडे कपडे नव्हते. त्याने जुनीच पण व्यवस्थित इस्त्री केलेला पांढरा शर्ट आणि साधी पॅन्ट घातली. जुनेच बूट वापरले, फक्त त्यांना चांगला पॉलिश केला. हा फक्त एक इंटरव्ह्यू नव्हता, तर त्याच्या मेहनतीची आणि संघर्षाची खरी कसोटी होती. मुलाखतीच्या दिवशी अमित नर्वस होता, पण
त्याच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास वेगळाच होता. जसे त्याचे नाव पुकारले गेले, अमितने हळू पावलांनी मुलाखत कक्षात प्रवेश केला. तिथे मोठ्या टेबलाच्या सभोवताली मुलाखत घेणारे अधिकारी बसले होते, ज्यांच्या चेहऱ्यावर तीव्र गंभीरता स्पष्ट दिसत होती. त्यांनी अमितला बसण्यास सांगितले. एका अधिकाऱ्याने अमितच्या साध्या वेशभूषेकडे लक्षपूर्वक पाहिले आणि विचारले, तुझे कपडे पाहता असं वाटतं की तू खूप संघर्ष केला आहेस. काय तू तुझ्याबद्दल काही सांगू शकशील? अमितने एक खोल श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात उत्तर दिले, सर, मी अनाथ आश्रमात वाढलो आहे. माझ्या आईने मला तिथे सोडले कारण ती माझा सांभाळ करण्यास सक्षम नव्हती. पण मी कधीही हार मानली नाही. मी वर्तमानपत्र विकली, बूट पॉलिश केले, गाड्या साफ केल्या आणि मुलांना शिकवले, फक्त माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी. माझे एकच स्वप्न होते, IPS होण्याचे, आणि म्हणूनच मी इथे आहे. अमितची कहाणी ऐकून मुलाखतकर्त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि सन्मानाचे भाव उमटले. त्यातील एक अधिकारी म्हणाले, अमित, तुझी कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. जिथे अनेक लोक सर्व सुविधा मिळवूनही हार मानतात, तिथे तू संघर्षालाच आपली ताकद बनवले आहेस. यानंतर अमितला राजकारण, समाज, कायदा आणि प्रशासन यासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले. अमितने प्रत्येक प्रश्नाचे आत्मविश्वासाने उत्तर दिले. मुलाखत संपल्यानंतर त्याला बाहेर पाठवण्यात आले. तो बाहेर येऊन खोल श्वास घेतो, जणू हृदयावरील ओझे हलके होत आहे. अमित पुन्हा आपल्या रोजच्या आयुष्यात परतला. काम करणे, वर्तमानपत्र विकणे आणि निकालाची आतुरतेने वाट पाहणे. त्या दिवशी अमित आपल्या ओळखीच्या शेटजींची कार साफ करत होता. हे तेच शेटजी होते ज्यांनी गरजेच्या वेळी अमितची मदत केली होती. अनेकदा त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याला आधार दिला होता. अमितने त्यांना सांगितले की शेटजी, आज माझा निकाल लागणार आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर पहा. शेटजी अमितच्या मेहनतीला ओळखून होते आणि त्यांनाही या क्षणाची प्रतीक्षा होती. त्यांनी आपल्या मोबाईलवर वारंवार निकाल तपासण्यास सुरुवात केली. ते बाहेरच्या पायऱ्यांवर बसले होते. त्यांचे हृदयही अमितसारखेच धडधडत होते. प्रत्येक काही मिनिटांनी ते फोनकडे पाहायचे आणि आकाशाकडे नजर टाकून प्रार्थना करायचे, हे भगवान, या मुलाचे स्वप्न पूर्ण होऊ दे. अचानक शेटजींच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक उमटली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ते वेगाने उठले आणि धावतच अमित जवळ पोहोचले, जो अजूनही कार पॉलिश करत होता. त्यांची आनंदाने भरलेली आवाज घुमली, अमित, अमित, तुझा निकाल लागला आहे. तू IPS झालास रे बेटा. अमितच्या हातातून कपडा खाली पडला. तो धावतच शेटजींकडे गेला आणि तिथेच फुटफुटून रडू लागला. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर त्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे, संघर्षाचे आणि यशाचे होते. अमितने शेटजींचे पाय धरले, पण शेटजींनी त्याला ताबडतोब उचलले आणि घट्ट मिठी मारली. बेटा, आता तुला आम्ही सलाम करतो. अमितची कहाणी संपूर्ण परिसरात पसरली. ज्याने ऐकले त्याने कौतुकच केले आणि म्हणाले की बघा, एका अनाथ मुलगा IPS झाला. आता अमितचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. त्याला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले, जिथे त्याने जिद्द आणि मेहनतीने IPS प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर त्याची पहिली नियुक्ती शिवगंज जिल्ह्यात झाली. एका अनाथ मुलाने संघर्षाच्या बळावर आपल्या मेहनतीने यश मिळवले होते. हे फक्त त्याचे स्वप्न नव्हते, तर त्याच्या जिद्दीचा विजय होता. आता तोच अमित, ज्याने कधी काळी रस्त्यावर उभा राहून वर्तमानपत्रे विकली होती, तोच आता एक सुसज्ज सरकारी गाडीत बसत होता. त्याच्या पुढे मागे गार्ड असायचे आणि लोक त्याला मानाने सलाम करायचे. अनिल शर्मा, जो आता एक प्रतिष्ठित आणि प्रामाणिक IPS अधिकारी झाला होता, आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी जबाबदारी आणि निष्ठेने कार्य करत होता. एके दिवशी जिल्ह्यात एक मोठा आणि गंभीर गुन्हा घडल्याची बातमी मिळाली. हे प्रकरण इतकं संवेदनशील होतं की अमितने तातडीने आपत्कालीन बैठक बोलावली. त्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना मुख्यालयात बोलावले. तो आपल्या सरकारी गाडीत गार्ड आणि ड्रायव्हरसह
जिल्हा पोलीस मुख्यालयाकडे रवाना झाला. मुख्यालयात सर्व अधिकारी गंभीर मुद्रेत अमितच्या आदेशांची वाट पाहत होते. अमितने गुन्ह्यांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली, आवश्यक सूचना दिल्या आणि प्रत्येकाला सतर्क राहण्याचे आदेश दिले. बैठक संपल्यानंतर तो गाडीत बसून घरी परतू लागला. रस्त्यातील सरस्वती मार्गावर त्याची गाडी पोहोचली तेव्हा अचानक एक वृद्ध स्त्री आलत डुलत गाडी समोर आली. ड्रायव्हरने तात्काळ ब्रेक दाबला. गाडी थांबताच गार्ड झपाट्याने खाली उतरला आणि त्या स्त्रीला बाजूला करण्यासाठी पुढे गेला. पण अमितने लगेच थांबा असे म्हणत त्याला रोखले. अमित स्वतः गाडीतून खाली उतरला आणि हळूहळू त्या वृद्ध स्त्री जवळ गेला. ती स्त्री अत्यंत अशक्त दिसत होती. तिचे कपडे फाटलेले आणि जुनाट होते. चेहऱ्यावर माती आणि थकव्याच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. अमित जसा तिच्या जवळ गेला तसा ती हलक्याशा आवाजात म्हणाली की बेटा, तू आलास? माझ्यासाठी खायला नाही आणलं का? बेटा हा शब्द ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्यातून पाणी तरळले. त्याच्या हृदयात एक वेगळ्याच भावनांचा पूर उसळला. त्याच्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याला बेटा म्हणून हाक मारली होती. क्षणभर तो स्तब्ध झाला. त्याच्या मनात अनेक आठवणी उमटू लागल्या. पण स्वतःला सावरत त्याने हळूवार विचारले, आई, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे अशा अवस्थेत का आहात? त्या वृद्ध स्त्रीने थरथरत्या आवाजात उत्तर दिले की बेटा, तू तर माझ्यासाठी खायला घेऊन येणार होतास ना? अजून कुठे होतास इतका वेळ? अमित तिच्या गोंधळलेल्या बोलण्यातून समजून गेला की कदाचित तिच्या मेंदूवर काहीतरी परिणाम झाला आहे. तिची अवस्था पाहून त्याच्या हृदयात वेदना दाटून आल्या. त्याने तिथल्या गार्डला इशारा केला आणि स्वतः त्या वृद्ध महिलेचा आत अलगद धरला. तो अत्यंत मृदू स्वरात म्हणाला, आई, चल, मी तुला खायला देतो. ती स्त्री थोडीशी संकोचली, पण अमितच्या डोळ्यातील ममत्व पाहून तयार झाली. अमितने तिला गाडीत बसवले आणि ड्रायव्हरला गाडी एका चांगल्या हॉटेलकडे घेऊन जा असे सांगितले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर अमितने तिच्यासाठी गरमागरम जेवण मागवले. त्याने तिला प्रेमाने बसवले आणि स्वतःच्या हाताने तिचे जेवण भरवले. ती स्त्री थरथरत्या हातांनी जेवत होती आणि अधूनमधून अमितकडे पाहत होती, जणू तो कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत होती. अमितने जेवण दिल्यानंतर विचार केला की त्या महिलेची मानसिक आणि शारीरिक अवस्था अतिशय नाजूक आहे. त्याने त्वरित निर्णय घेतला की तिला एका चांगल्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे. अमितने त्या महिलेला गाडीत बसवले आणि तिला शिवगंज जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केली. रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणाले की सर, या महिलेची मानसिक अवस्था थोडी अस्थिर आहे. कदाचित एखाद्या अपघातामुळे किंवा मोठ्या आघातामुळे त्यांच्या आठवणींवर परिणाम झाला आहे. योग्य उपचारांनी हळूहळू सुधारणा होऊ शकते. अमितने तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आणि डॉक्टरांना सांगितले की त्यांच्या देखभालीत कोणतीही कसूर होता कामा नये. त्यांची तब्येत सुधारताच मला त्वरित कळवा. अमितने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी सोपवली. रुग्णालयातून परतल्यानंतरही अमित अस्वस्थ होता. ही महिला कोण आहे? तिने मला पाहून एवढे आपुलकीने का पाहिले? हे विचार सतत त्याच्या मनात येत होते. त्या वृद्ध महिलेची थरथरणारी हळवी आवाज, बेटा, तू आला, वारंवार त्याच्या कानात घुमत राहिला. 6 महिने उलटले. एके दिवशी अमितच्या फोनवर रुग्णालयातून कॉल आला. डॉक्टर उत्साही स्वरात म्हणाले की सर, त्या वृद्ध महिला आता बऱ्याच सुधारल्या आहेत. तुमची इच्छा असेल तर येऊन त्यांना भेटू शकता. हे ऐकून अमितच्या हृदयाची धडधड वाढली. तो ताबडतोब गाडीत बसून रुग्णालयात पोहोचला. अमित शर्मा, जो आता एक IPS अधिकारी होता, त्याने वृद्ध महिलेची रुग्णालयातून सुटका करून घेतली आणि तिला आपल्या घरी नेले. त्याच्या मनात एक अनोखी शांतता होती. घरातील एका छोट्याशा खोलीत त्याने त्या महिलेकरिता आरामदायक व्यवस्था केली होती. प्रेमाने म्हणाला की आई, आता तुम्ही इथेच माझ्यासोबत राहा.
तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. हे ऐकताच वृद्ध महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती अमितकडे टक लावून पाहत राहिली आणि हळूहळू थरथरणाऱ्या आवाजात विचारले की बेटा तू कोण आहेस? तू मला का ठेवतेस तुझ्यासोबत? अमित हसत म्हणाला, आई, तुम्ही मला रस्त्यावर सापडलात आणि त्या दिवशी तुम्ही मला बेटा म्हणून हाक मारली. त्या एका शब्दाने माझे मन जिंकले. त्या क्षणीच मी ठरवले की तुम्ही आता माझ्यासोबत माझी आई म्हणून राहाल. तसंच या जगात माझं कोणीही नाही. मी एक अनाथ आहे आणि अनाथ आश्रमातच वाढलो आहे. अनाथ आश्रमाचा उल्लेख होताच वृद्ध महिला थरथर कापू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. ती फुटफुटून रडू लागली. जणू तिच्या अंतःकरणातील सगळ्या वेदना बाहेर येत होती. अमित घाबरला. त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला, आई, तुम्ही का रडताय? मी काही चुकीचं बोललो का? महिलेने अश्रू पुसले, खोल श्वास घेतला आणि थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली, बेटा, माझे नाव सविता देवी आहे. मी कधी काळी एका सुखी कुटुंबाचा भाग होते. माझ्या नवऱ्याचं नाव रमेश शर्मा होते. आम्ही लखनौमध्ये राहत होतो. रमेश मेहनत मजुरी करत आणि मी घर सांभाळत असे. आमच्या 4 मुलांना मी जीवापाड जपले होते. अगदी तुझ्यासारखेच छोटे आणि गोंडस होते. सविताच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी स्पष्ट उमटू लागल्या. थरथरत तिने पुढे सांगितले, पण एका दिवशी अचानक झालेल्या अपघातात तुझ्या वडिलांचे म्हणजेच रमेश जी यांचे निधन झाले. त्या दिवसापासून माझी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त झाली. माझ्याकडे ना पैसा होता, ना काम, ना कुठलाही आधार. 4 लहानद्या मुलांना वाढवणे माझ्यासाठी अशक्य झाले. अमित आता शांतपणे आईच्या प्रत्येक शब्दांकडे लक्ष देत होता. त्याच्या मनात हलचल माजली होती. जणू काही विसरलेल्या आठवणी पुन्हा जाग्या होत होत्या. सविताच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती म्हणाली, मी खूप प्रयत्न केले, पण उपाशी लेकरांना तडफडताना पाहणे मला असह्य झाले. शेवटी मी एक असा निर्णय घेतला जो कदाचित कोणतीही आई सहज घेऊ शकत नाही. मी माझ्या मुलांना एका अनाथ आश्रमात सोडले, जेणेकरून ते उपाशी राहू नयेत. अमितच्या डोळ्यांसमोर त्याचे संपूर्ण आयुष्य पुन्हा एकदा उजळून गेले. अनाथ आश्रमातील दिवस, एकटेपणाची वेदना, संघर्ष आणि आता ही कथा. तो हळूहळू सविता जवळ गेला आणि थरथरत्या आवाजात विचारलं की आई, तुम्ही सांगू शकाल का तुमच्या मोठ्या मुलाचं नाव काय होतं? सविताने डोळे पुसत उत्तर दिलं, माझा मोठा मुलगा, त्याचं नाव अमित, अमित शर्मा. हे ऐकताच अमितच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. एका क्षणासाठी तो श्वासही रोखून बसला. मग तो हळूहळू पुढे सरकला, सविताला आपल्या मिठीत घेतले आणि फुटफुटून रडत म्हणाला, आई, मीच तुझा अमित आहे. सविता काही क्षण स्तब्ध झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की हा धाडसी IPS अधिकारी तिचाच हरवलेला मुलगा आहे. तिने थरथरत्या हातांनी अमितचा चेहरा स्पर्श केला. जणू अनेक वर्षांपासून हरवलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले होते. मग ती जोरजोराने रडू लागली, बेटा अमित, माझा अमित, मी तुला सोडले होते. मला माफ कर रे बेटा, मला माफ कर. अमितही ढसाढसा रडत होता. त्याने आईला अधिक घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाला, आई, यात माफी मागण्यासारखं काहीच नाही. तू तेव्हा असहाय्य होतीस आणि बघ ना, नशिबाने आज पुन्हा आपल्याला एकत्र आणले. बराच वेळ दोघेही रडत राहिले. नंतर थोडे शांत झाल्यावर अमितने आईजवळ हळूच विचारले, आई, पण तू आम्हाला सोडल्यानंतर परत का आली नाहीस? तू आम्हाला कधीच आठवलं नाहीस का? सविताने खोल श्वास घेतला आणि सांगू लागली की बाळा, मी तुम्हाला अनाथ आश्रमात सोडून परत जात असतानाच एक भयंकर अपघात झाला. माझ्या डोक्याला गंभीर मार लागला. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी रुग्णालयात होते, पण माझी सगळी स्मरणशक्ती गेली होती. मला काहीच आठवत नव्हते, ना तुझा चेहरा, ना तुझे नाव, ना ते दुःखद क्षण जेव्हा मी तुला गमावले होते. अमितला आता सर्व समजले होते. त्याच्या आईने मुद्दामहून त्याला सोडले नव्हते.
ती नशिबाच्या क्रूर खेळाची बळी ठरली होती. अमितने आईला पुन्हा घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाला, आता काही फरक पडत नाही आई. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आपण दोघं कायम सोबतच राहणार. सविताच्या डोळ्यातून आता अश्रू नव्हते तर समाधान होता. आज ती पुन्हा एकदा आई झाली होती. एके दिवशी सविताने अमितला विचारले की बाळा, तुझे भाऊ बहीण असतील, तू त्यांना शोधू शकशील का? अमितने आईचा हात हातात घेतला आणि आत्मविश्वासाने म्हणाला, आई, जर नशिबाने मला तुझ्याशी पुन्हा भेट घडवली तर मी माझ्या भावंडांनाही नक्कीच शोधून काढेन. त्यानंतर अमितने आपल्या IPS पदाचा उपयोग करून जुन्या अनाथ आश्रमाची नोंदवही तपासली आणि आपल्या भावंडाचा शोध सुरू केला. अखेर त्याला त्यांची माहिती मिळाली. ज्या कुटुंबांनी त्याच्या भावंडांना दत्तक घेतले होते त्यांचे पत्ते त्याला मिळाले. अमित कोणतीही वेळ न घालवता त्या ठिकाणी पोहोचला. त्याने पाहिले की त्याची तीनही भावंड वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वाढली होती, पण त्यांचे जीवन खूप आनंदी आणि सुरक्षित होते. त्याची बहीण पूजा एका चांगल्या शाळेत शिकत होती, जिथे तिला भरपूर प्रेम आणि आधार मिळत होता. मनोज आता एक यशस्वी अभियंता झाला होता आणि आपल्या नवीन पालकांसोबत आनंदित जीवन जगत होता. गुड्डू, जो त्यावेळी एक लहान मूल होता, तो आता महाविद्यालयात शिकणारा हुशार विद्यार्थी बनला होता आणि आपल्या नवीन कुटुंबात खूप आनंदी होता. अमितने दुरूनच त्यांना पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून त्याच्या मनाला एक वेगळाच समाधान वाटले. घरी परतल्यानंतर अमितने आपल्या आई सविताला सांगितले की आई, मी माझ्या भावंडांना शोधून काढले आहे. ते सर्व त्यांच्या नवीन आयुष्यात खूप आनंदी आहेत. त्यांच्या नवीन पालकांनी त्यांना उत्तम प्रकारे वाढवलं आहे आणि आता ते कोणत्याही कमतरतेशिवाय आयुष्यात जगत आहेत. हे ऐकून सविताच्या डोळ्यात अश्रू आले. पण अमित पुढे म्हणाला, आई, मला नाही वाटत की आपण त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला हवा. ते आनंदी आहेत आणि त्यांचे आयुष्य वेगळे आहे. आपल्याला त्यांना त्यांच्या आनंदासोबतच सोडून द्यावं लागेल. आपण दोघंही एकत्र राहून सुखी राहू शकतो. सविताने मुलाच्या बोलण्यातला अर्थ समजून घेतला आणि जड अंतकरणाने म्हणाली की ठीक आहे बाळा, जर तुला असं वाटत असेल तर मलाही आनंदच आहे. काळ पुढे जातो. अमित आणि सविता आता एकमेकांसोबत शांत आणि समाधानाचे जीवन जगत होते. पण एके दिवशी सविताने अमितला म्हटले की बाळा, आता तू मोठा झाला आहेस. तुला आता लग्न करायला हवं. घरात सून आली तर माझंही मन रमेल. आईची ही इच्छा योग्यच असल्याचे अमितला वाटले. त्याने आईच्या इच्छेचा सन्मान करत लग्न करण्यास संमती दिली. काही दिवसातच अमितला एक साधी, सुसंस्कृत आणि समजूतदार मुलगी भेटली, जिचे नाव होते नेहा. अमितने नेहाशी भेट घेतली आणि तिला आपल्या आईला भेटायला आणले. सविता देवीने नेहाला पाहिले आणि अमितला म्हणाली की बाळा, ही मुलगी खूपच चांगली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ती आपल्या कुटुंबात आनंद घेऊन येईल. अमित आणि नेहाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नानंतर त्यांचे घर प्रेम आणि आनंदाने भरून गेले. जेव्हा अमित ड्युटीवर असायचा तेव्हा नेहा आणि सविता देवी एकमेकींचे साथ देत असत. हळूहळू सविता देवी आणि नेहा यांच्यात माय लेकीसारखे घट्ट नाते तयार झाले. नेहा सवितेची अगदी सख्या आईसारखी काळजी घ्यायची. अमित जेव्हा घरी परत यायचा तेव्हा दोघींचेही चेहरे आनंदाने उजळून निघायचे. त्यांचे छोटेसे कुटुंब आता पूर्णपणे आनंदाने न्यालेलं होतं. अमितची ही कथा फक्त एका माणसाच्या यशाची कहाणी नाही, तर ती संघर्ष, मेहनत आणि दृढ निश्चय यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. तो कधीही हार मानला नाही, मग परिस्थिती कितीही कठीण का असेना. अनाथ आश्रमात वाढलेला, बूट पॉलिश केलेला, गाड्या स्वच्छ केल्या, शिकवण्या घेतल्या, पण त्याने कधीही आपल्या स्वप्नांना तुटू दिलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने नेहमीच आपल्या हृदयात माणुसकीसाठी जागा ठेवली. ही कहाणी आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही अडचणी आल्या, जर आपला आत्मविश्वास आणि मेहनत दृढ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अनेक लोक तक्रार करतात
की त्यांच्या हाताशी संसाधने नाहीत, संधी नाही, परिस्थिती त्यांच्या विरोधात आहे. पण अमितची कथा सिद्ध करते की खरी यशस्वीता ही बाह्य गोष्टींवर नाही, तर आपल्या मनातील जिद्द आणि मेहनतीवर अवलंबून असते. तर मित्रांनो, तुम्हाला अमित शर्मा यांची ही प्रेरणादायक कहाणी कशी वाटली? या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळाले? कोणता भाग तुमच्या मनाला सर्वाधिक भावला? जर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून आणखीन लोक यापासून प्रेरणा घेऊ शकतील. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायक कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.